मग साहेब, एक तुमचा दैनंदिन जीवनामध्ये रोजचे कामकाज कसे असते? पक्षाकडून शिबिर असतात ना, वर्षातून कधी शिबिर असते. सकाळपासून 10 वाजल्यापासून संध्याकाळपर्यंत 6-7 वाजेपर्यंत शिबिर असतं चांगलं पक्षाचं वर्षात. राजकीय वाटचालीत आजपर्यंत कोणते मोठे संघर्ष तुम्हाला झेलावे लागले? ना सर, भांडणं करायला लागतात, मारामाऱ्या करायला लागतात. असंच नाही, बॅनरवरून भांडणं झाले, केस झाली माझ्या मुलावर, माझ्यावर. काय करणार त्यांना? बॅनर लावणे हेच कार्यकर्त्याचं काम आहे का? मग ह्याच्या अगोदर तुम्ही तुमची पब्लिसिटी कशी करत होता? तुम्ही म्हणताय की राजावाडी हॉस्पिटलमध्ये एकाच बेडवरती 2-2 पेशंट राहतात, तर हे राजावाडी हॉस्पिटल कुठल्या पक्षाच्या कार्यकाळामध्ये बनलेलं आहे? काय आजकाल काय झालं माहित आहे का साहेब, त्यांना ना स्टंट पाहिजे, आल्या काहीतरी मला पाहिजे. आणि आता 4-5 ग्रुप झालेले आहेत राजकारण. तुम्हाला बघितलं असेल, आता पार्ट्या जास्त झाल्यात, संधी आहे सर्वांकडं. ही तर मी त्याला साधा उपाध्यक्ष आहे, तो त्याला तिकडे दुसरा माणूस त्याला वार्डचा अध्यक्ष बनवत असेल तर ते पळतात तिकडे. तरी पण दुःख वाटतं ना, आपला पक्ष सोडून कोण जात असेल तर. माझ्याकडून तर कोण गेलेलं नाही अजून सोडून, कारण मी त्यांना चांगलं धरून ठेवलं आहे आणि त्यांना काँग्रेसचे विचारधारा मी त्यांच्या डोक्यात घुसळले, त्यामुळे ते कोण सोडून जाणार नाही आमचं. नमस्कार, आपण ऐकत आहात NB पॉडकास्ट. आजचा आपला विषय आहे एक शिलेदार कार्यकर्ता. आज आपण या कार्यकर्त्याबद्दल त्याचा सफर जाणून घेऊया, त्याची मेहनत जाणून घेऊया. ह्या शिलेदार कार्यकर्त्याने त्याची पार्टी ही खंबीर केलेली असते, पण नेत्याचं त्याच्याकडे लक्ष नसतं. नेता हा खूप मोठा बनत चाललेला आहे आणि त्याच्या मागे आहे कार्यकर्ता, आणि तो मागेच राहत चाललेला आहे. चला तर मग जाणून घेऊया अशाच एक शिलेदार कार्यकर्त्याकडून. त्यांचं नाव आहे दयानंद जगताप. जगतापजी नमस्कार. आपण राजकारणात कधीपासून आलात? साहेब, राजकारणात माणूस येत नाही, त्याला आवड निर्माण पाहिजे समाजकार्याची. समाजकार्य तुम्हाला राजकारणात ओढून नेतो. तुम्ही जसं समाजकारण करत असतं तसे नेत्यांचं बी तुमच्याकडे लक्ष राहतं. हा एरियामध्ये कोण काम करतंय, ह्याचं कसं नेचर आहे, समाजामध्ये याला किती इज्जत काय, तो मग नंतर ते बरोबर आपोआप राजकारण वळला जातो माणूस. सांगायची गरज लागत नाही, त्याला आवड असेल तर तो कार्यकर्ताच बनून जातो, कारण समाजामध्ये काम करता करता तो कार्यकर्ता ऑलरेडी झालेलाच असतो. तुम्ही कुठल्या पक्षाशी निगडीत आहात? मी भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाशी निगडीत आहात. मी जवळजवळ गुरुदास कामत, स्वर्गीय गुरुदास कामचे नेते होते, त्यांच्या पहिल्या इलेक्शनपासून मी तसं काम करतोय. माझं वय पण नव्हतं, पण तेव्हापासून मी तेव्हा काम करतो त्यांचं. जवळजवळ आज मला काँग्रेस पक्षात 40 वर्ष झाली मी काम करतोय. या 40 वर्षाचा प्रवास तुमचा, तुम्ही तुमच्या परिवाराकडे सुद्धा ह्या 40 वर्षात बघितलं? परिवार बघूनच मी राजकारण केलं. मी काय पैशावाला नसल्यामुळे मला परिवार पहिला महत्वाचा आहे ना असं. आणि समाजसेवाची आवड असल्यामुळे मी काँग्रेसची विचारधारा माझ्या मनामध्ये होती, त्यामुळे काँग्रेस पक्षाचंच काम करत राहिलो. जसं मला वेळ भेटल, जसे पक्षाचे आदेश असेल, या मोर्चाला या, हे निर्देशन करा, हा मोर्चा असेल ते असेल, त्यामुळे आम्ही पक्षाचं ते कामच करत राहतो. राजकारणात येण्याची प्रेरणा कोणाकडून मिळाली? राजकारण येण्याची प्रेरणा माझ्या वडिलांकडून भेटली, कारण माझे वडील जरी अशिक्षित असले तरी त्यांनी मला सांगितलं होतं समाजसेवा करत बसायचं. समाजसेवा माझ्या वडिलांनी गावी सुद्धा समाजसेवा केलेली आहे आणि त्यांच्या रक्तात समाजसेवा होतं, ते मी पण ते अंगीकारलं. आणि ते अडाणी असताना सुद्धा समाजसेवा करायचे. प्रत्येकाशी भेटणं, कोणाला अडचणी असेल त्याला मदत करणं, हे माझ्या वडिलांचेच गुण मी आत्मसात केलेले आहे. तुमचे वडील हे कुठल्या पक्षाशी निगडीत होते की कुठल्या संघटनेशी? पक्षाशी निगडीत नाही, एकदम अडाणी अंगठे बहादर माझे वडील. पण ते गाय वासरू ते काँग्रेस पक्षाची निशाणी होती, ते आमच्या मनामध्ये बिंबवलेले होते की गाय वासरू काँग्रेस पक्षाचे. मग ते बाळकडू आमच्या अंगातच घुसलं, काँग्रेस पक्ष. ते म्हणून काँग्रेस पक्षाचा पडगा आमच्या जीवनावरच झाला. तो काँग्रेस पक्ष हाच का?
काँग्रेस पक्ष हाच का म्हटल्यानंतर तुम्ही बघा, काँग्रेस पक्षामध्ये सर्व जाती धर्माचे लोक भेटतील तुम्हाला. आज तुम्ही विशिष्ट पक्ष घेतलं तर एकच जाती धर्माने 2-4 असे मिक्सिंग येतात. बाकीचे सर्व म्हणजे एकच जातीचे असतात. पण काँग्रेस पक्षाची विचारधारा सर्व पक्षांना घेऊन चालणारी आहे, सर्व समाजाला घेऊन चाललेली आहे, सर्व धर्माला घेऊन चालणारी आहे. म्हणून मी काँग्रेस पक्षातच काम करतो. त्याची विचारधारा मला आवडलेली आहे, माझ्या कुटुंबाला आवडलेली आहे. पर तुमच्या कुटुंबामध्ये अजून कोण कोण आहात? माझ्या कुटुंबामध्ये माझा मुलगा स्वतः आता काँग्रेसचा कार्यकर्ता झालेला आहे. 5 वर्षापासून तो युथ काँग्रेसचं चांगलं काम करतोय आणि आता सध्या त्यांनी जिल्हाध्यक्षपदाची निवडणूक सुद्धा लढवलेली आहे काँग्रेस पक्षामधून. आता त्याचा रिझल्ट येणार आहे. चांगला कार्यकर्ता आहे, पक्षाने मदत केली. तुमची पत्नी काय करते? घरणी आहे, पण त्याचा सपोर्ट आम्हाला असतो, त्यामुळेच आम्ही काम करू शकतो. अच्छा, म्हणजे तुमचं बोलणं आहे की तुमच्या मागे खंबीरपणे तुमची पत्नी उभा आहे. आपण बोलतोच ना, एका यशस्वी पुरुषाच्या मागे एका स्त्रीचा हात असतो. त्याचप्रमाणे तिचं बी मला काय काय म्हणजे तिला बाहेर जायचं असतं, कधी प्रोग्रामला म्हणजे सामाजिक म्हणजे आपलं तिला मार्केटिंगला जायचं असेल काय असं, पण मला पक्षाचा आदेश आला तर मला जायचं लागतं. ते नाराज होतात, माझी मुलगी बी नाराज होते, कधी पप्पा आम्हाला फिरायला जायचंय, पण पक्ष पहिला ना नंतर. म्हणजे तुम्ही कुटुंबापेक्षा पक्षाला जास्त महत्व देता? पक्ष म्हणजे पक्षाचा आदेश आला की तो ठुडकरायचा नाही मी ठरवलेलं आहे. म्हणजे फिरायला तर उद्या बी जाऊ शकतो ना आपण, काय काम असेल. आता इकडे समजा आता पक्षाचा कार्यकर्त्याला काय अर्जंट काम आहे तर मला त्याच्याकडे पोचणं जरुरी आहे. कोण आमच्या पक्षाचे नेते समजा आता राजवाडीला भेट दिला तर आमच्या पक्षाच्या खासदार वर्षाताई गाडकर आमच्या मुंबई अध्यक्ष आल्या होत्या, मला जाणंच भाग आहे ना. मी ब्लॉक अध्यक्ष असताना 2-4 कार्यकर्ते घेऊन आम्हाला जावंच लागतं. मग ते इकडं कुटुंबाकडे तो प्रोग्राम नंतर, मग पहिला पक्षाचा. तुम्हाला कुटुंबाने विचारलं नाही का की आमच्यापेक्षा तुम्हाला पक्ष महत्वाचा वाटतो? विचारतात, पण आपल्या आता अंगातच ते कार्यकर्ता घुसलेला आहे आणि पक्ष मोठा आहे. पक्षामुळे माझी ओळख आहे. कुठून दुरून चालला तर तो दयानंद जगताप चाललाय, पण कोण आहे तो? काँग्रेस पक्षाचा कार्यकर्ता, एकनिष्ठ कार्यकर्ता चाललाय. म्हणून माझं एरियामध्ये नाव आहे की हा जगताप एकनिष्ठ. 40 वर्षापासून आम्ही जेव्हा बघतो काय काय मला विचारतात, साहेब जर तुम्ही आमच्या पक्षात असतात आता खूप मोठे पद झाले असते. म्हणजे एक मला RPIचा कार्यकर्ता, आमचे चांगलेच संबंध आमचे होते त्याचे. तो जगताप साहेब, मी राजकारण यायच्या पहिल्यापासून तुम्ही काँग्रेस पक्षाचं काम करता. आज तुम्ही मुंबई लेवलला पाहिजे होतं पण तुम्ही वाढच्याच लेवलवर काम करताय. असे खंत पण असते, समोरून माणसं सांगतात. सध्या पक्षात तुमची भूमिका काय? सध्या पक्षात मी ब्लॉक अध्यक्ष पदावर काम करतो, वार्ड क्रमांक 130चा. आज तुमचं वय किती साहेब? आता माझं 60 वय झालं साहेब. आज तुम्ही 60व्या वर्षी एक ब्लॉक अध्यक्ष होताय, म्हणजे तुमचं मागे एकूण 60 वर्ष हे जीवन काय होतं? माझा कामधंदा पण होता ना, कामधंदा करूच आपण पक्षाचं काम करतो ना. पण एवढी खंत तुम्हाला मी अगोदरच बोललो ना, RPIचा एक कार्यकर्ता सांगतो की साहेब तुम्ही आजच्या लेवलला मुंबईच्या कमिटीवर काम करायला पाहिजे होतं, मग तुम्ही आज पण वार्डामध्येच आहे. कारण नेते बी कधी कधी दुर्लक्ष करतात चांगल्या कार्यकर्त्याकडे. मग तुम्ही एखाद्या नेत्याला, तुम्ही ज्याला नेता मानता त्याच्याकडे कधी खंत व्यक्त नाही केली? खंत नाही करत व्यक्त. पक्षाची नजर गेली, त्यांना वाटलं काम करायचं, चांगलं काम करतो तर ते स्वतःहून देतात ना. आता ब्लॉक अध्यक्षपद मी मागितलं बी नव्हतं ना, पण मला दिलं गेलं पक्षाने की हा व्यक्ती काम करतोय. शिवजयंती करणं, आंबेडकर जयंती करणं, असे खूप प्रोग्राम आम्ही करत असतो, पक्षाची कामं. तुमच्या पक्षामध्ये ब्लॉक अध्यक्ष हा जनतेसाठी कितपत योग्यता ठरतो? आता सांगायचं झालं तर ब्लॉक अध्यक्ष पक्षाचा पाया आहे, काँग्रेस पक्षाचा पाया, जो जनतेसंगती जोडलेला असतो, जनतामध्ये काम करत असतो. त्यामुळेच आम्ही जनतेमध्येच आम्ही काम करतो. आणि हा मूळ ब्लॉक अध्यक्ष आणि त्याच्या संगती असले कार्यकर्ते सरच, म्हणजे नुसतं ब्लॉक अध्यक्ष म्हणून काय नाही आहे. माझ्या मागे जनता कार्यकर्ते असेल तर मी आहे. मग साहेब, एक तुमचा दैनंदिन जीवनामध्ये रोजचे कामकाज कसे असते? साहेब कसं आहे माहित आहे का,
समजा आम्ही आजकाल तर व्हॉट्सअपचं जमाना, पहिलं तर नव्हतं, नुसतं फोन आला तर जायला. आता व्हॉट्सअप बघतो आपण, आज कोणचा प्रोग्राम आहे का काय, किंवा कुणाचा वाढदिवस आहे, कुणाच्या घरी काय झालेलं आहे ते आपण पहिलं बघतो. काय प्रोग्राम आहे, किती वाजताच आहे, त्यावेळी मग आपण आपला शेड्यूल आपण तयार करायचा असतं, त्यानंतरच आपण काम करतो. म्हणजे हा शेड्यूल तुम्हाला पक्षाकडून येतो की तुम्ही तयार करा? नाही ना, आपण तयार कर. पक्षाचा शेड्यूल आदल्या दिवशी येतो, आम्ही त्या दिवशी लगेच तयार असतो. 8 दिवस नाही सांगत की हा प्रोग्राम घ्यायचा आहे म्हणून, किंवा आपल्याला उद्या निरीक्षण करायचे, काय करायचंय. 1 दिवस अगोदर येतो मेसेज की सकाळी 10 वाजता आपण तयार असतो कार्यकर्ते घेऊन. बस भरायची असेल, बसच्या टायमाला आपल्याला जायला लागतं. कार्यकर्त्यांना बी आपण बोलून त्यांना समजून सांगून, चला बाबा आज खाडा कर पाहिजे तर कसंही कर, पण आलुदानाला चल. ठीक आहे. पक्षाकडून प्रशिक्षण आणि मार्गदर्शन कसे मिळते? पक्षाकडून शिबिर असतात ना, वर्षातून कधी शिबिर असते. सकाळपासून 10 वाजल्यापासून संध्याकाळपर्यंत 6-7 वाजेपर्यंत शिबिर असतं चांगलं पक्षाचं वर्षात. या तुम्हाला शिबिरामध्ये काय शिकवले जाते? समाजसेवा कशी करावी, कार्यकर्ता कसा जोडावा, जनतेसाठी कसं आपण काम करावं, जनतेची कामं कशी वरती सरकारकडे पोचवावी, त्यांना काय लागतं काय नाही, हे आपण सर्व त्याच्यामध्ये शिकवलं जातं आपल्याला. बरं, मग जनतेच्या समस्या तुम्ही पक्षाकडे कशा पोहोचवता? जनतेच्या पक्षा पहिले आम्ही स्वतःच बघ, त्यांची काय समस्या आहे, त्यांची तक्रार आपल्याकडे आली तर आपण जिल्हा अध्यक्षामार्फत पुढे पाठवतो. मुंबई अध्यक्षाकडे किंवा आपल्या नेत्याकडे, जर आमदार खासदार असेल त्यांच्याकडे आपण पाठवतो, किंवा आपण स्वतः एनवॉर्ड ऑफिसर असो, किंवा पुढे मंत्र्याला लेटर द्यायचं असेल तर आपण तिकडे देऊन आपण त्या जनतेच्या समस्या दूर झाल्या पाहिजे तर आपण काम करत असतो. बर, राजकीय वाटचालीत आजपर्यंत कोणते मोठे संघर्ष तुम्हाला झेलावे लागले? साहेब, संघर्षाशिवाय कार्यकर्ताच घडत नाही. तुम्ही जर पुढे चाललं की तुमच्या मागे 4 दुश्मन तयार झालेले असतात. आणि समाजामध्ये आजकाल काय ना, बघवत नाही कोणाला काय. हा कार्यकर्ता बनतोय तर लगेच त्याच्या विरुद्ध काहीतरी पेरायचं, त्याचं नाव बदनाम करायचे, काहीतरी उगाच खोटे नाटे भांडणं करून केस करायची, त्यांना बदनाम करायचं. असा संघर्ष करायला लागतो, त्याच्यातून पण आपण पुढे जातो. मग तुम्ही या लोकांच्या विरोधाला कसे समोर जाता? लोकांच्या विरोधाला आपण काम करत राहतो, तिकडे बघायचं नाही, बघतच नाही आपण. तेरा काम चलो मैं मेरा काम चलता हूँ, जैसे हाती चले बाजारावर कुत्ते भोगे यार, तसं आपलं काम आहे. चालत राहायचं, बघत राहायचं. आपण चांगल्या मार्गाने चालतोय ना तर आपलं चांगलं होणार. मागे बघायचं नाही, काय कोण भुगतंय काय करतंय, सोडून द्यायचं. आपण चांगलं काम करतो, करत राहायचं. पक्षासाठी काम करताना कधी वैयक्तिक जीवनावर परिणाम झाला आहे का? होतो ना सर, भांडणं करायला लागतात, मारामाऱ्या करायला लागतात. असंच नाही, बॅनरवरून भांडणं झाले, केस झाली माझ्या मुलावर, माझ्यावर. काय करणार त्याला? म्हणजे पक्ष काय तुम्हाला भांडणं करायला शिकवतो की काय? पक्ष नाही करायला शिकवत, पण दुसरे बी राजकीय पक्ष असतात. मुद्दाम हे जगा मेरा आहे, मेरे जगह पे क्यों बॅनर लावल्या. आता बॅनर किंवा जागा कोणी खरेदलेली नसते ना, पण लावतात. असंच होतं भांडणं. सर्व बघायला लागतं, सर्व सांभाळून घ्यायला लागतं सर्वांना. म्हणजे बॅनर लावणे हेच कार्यकर्त्याचं काम आहे का? नाही, पण लावायला लागतच ना सर. स्वतःची पब्लिसिटी होते की नाही, आपण काय काम केलंय ते जनतेपर्यंत पोहोचायला पाहिजे की नाही. आज पब्लिसिटी बॅनरच आहे. मग ह्याच्या अगोदर तुम्ही तुमची पब्लिसिटी कशी करत होता? नाही, जनतेमध्ये काम करतो ना आपण. मी काय आपलं आरोग्याचे हे शिबिर लावलेलं आहे, कॅन्सर शिबिर लावले होते. परत काय संस्थेकडून काय वाटप असेल मी ते वाटतो. तुमच्यासाठी आम्ही काम करत असतो. सत्तेच्या जवळ गेल्यावर कार्यकर्त्यांकडे दुर्लक्ष होते का? आता ते नेत्यावर आहे. त्याला कोणचा कार्यकर्ता आवडतो त्याला तो जवळ घेतो आणि त्याला पुढे करतो. तो जो कोण लाडघोटे असेल, कोण असेल त्यालाच पुढे करणार. त्याच्या माणसाजवळ आता 10 नेते असतात. आता एका पक्षामध्ये काही एक नेता आहे का? आणि मी ज्या पक्षाच्या नेत्याजवळ असेल तो मला उचलून घेईल ना, दुसरा नेता मला कशाला उचलून घेईल? तुमच्या जवळच्या नेत्याच्या तुम्ही कधी जवळ गेलात आणि त्या नेत्याचं नाव काय? आता प्रवीण नायर आहेत मानशे. परत आता जे सध्याचे जिल्हाध्यक्ष आहेत अब्राम मणिरॉयजी, हे चांगले मला सहकार्य करतात.
प्रेम बी त्याच्या अगोदर जिल्हाध्यक्ष होते, त्यांनी मला चांगलं सहकार्य केलं. त्यांनी आम्हाला खरे राजकारण काय असतं ते शिकवलं आणि एवढी ओळख करून दिली की तुम्ही इलेक्शन लढवू शकता. एवढेपर्यंत आम्हाला मजा गेली की महानगरपालिका जगताप तू इलेक्शन लढा यावेळेस. ही माझ्यासाठी मोठी सन्मानाची गोष्ट होती. मी सामान्य कार्यकर्ता आहे, पक्षाचा जर जिल्हाध्यक्ष मला सांगतोय की जगताप तयारी करा तर मोठी गोष्ट आहे ना, माझ्यासाठी अभिमानास्पद आहे. भले तिकीट भेटून नंतरची गोष्ट आहे, कारण तिकटीला आता सर्व साम दाम दंड भेद राहतो, त्याशिवाय नगरसेवक आमदार खासदार कोणच बनत नाही. आता तुम्ही बघितलं असेल मागच्या वेळेस पैशाचा महापूर राहिला. आता तुम्ही किती चांगले असं समाजसेवक असं काय उपयोग नाही त्याचा, पैसाच सर्व काय आजकाल. मग तुम्ही म्हणताय तुमचे नेते हे प्रणिल नायर जी आहे, आज यांची पक्षामध्ये भूमिका काय आहे? पक्षामध्ये मुंबईवर ते काम करतात खूप वर्षापासून. समाजातील कोणते मुद्दे तुम्हाला अधिक संवेदनशील वाटतात? समाजामध्ये आजकाल बघा शाळा शिक्षण खूप महत्वाचं आहे. आज तुम्ही सामान्य मुलाला ऍडमिशनचा खूप प्रॉब्लेम आहे. आज परत तुम्ही हॉस्पिटलचा प्रॉब्लेम आहे. तुम्ही राजावाडीला जाऊ ना साहेब, 7 चालू झाले तर एका बेडवर 2-2 पेशंट ठेवतात. हे एवढी शरमनाक गोष्ट आहे. महानगरपालिका ती मुंबईच्या महाराष्ट्रामध्ये किंवा इंडियामध्ये मोठी महानगरपालिका आहे, किंवा भारतामध्ये समजा किंवा महाराष्ट्रामध्ये सर्वात मोठी महानगरपालिका आहे. मी त्याच्यावर आवाज बी उठवला पण आपला आवाज तिथपर्यंत पोहोचत नाही. नेते बी लक्षात आहे. 30-35 वर्ष तर शिवसेना बीजेपीचंच राज्य त्याच्या होतं. तुम्ही म्हणताय की राजावाडी हॉस्पिटलमध्ये एकाच बेडवरती 2-2 पेशंट राहतात, तर हे राजावाडी हॉस्पिटल कुठल्या पक्षाच्या कार्यकाळामध्ये बनलेलं आहे? राजा हॉस्पिटल आम्ही जन्मलो होतो तेव्हापासूनच आहे. काँग्रेस पक्षाच्या काळात बनलं असेल किंवा ते प्रायव्हेट राजीव गांधी म्हणून कोण असेल त्यांच्या नावाने चाललेलं आहे, पण ते BMC महानगरपालिका चालवते. तुम्ही ह्या सगळ्या गोष्टीची तक्रार तुमच्या वरिष्ठांना किंवा नेत्यांना किंवा बृहन्मुंबईच्या आयुक्तांना केली? मी तर नाही केली, पण असं तुमच्यासारखं मी चॅनलवर बोललेलो आहोत. ते पण पोचलं असेल ना त्यांच्यापर्यंत. आणि त्यांना माहित नाही का, मुंबईचे कमिशनर त्यांना माहित नाही का काय चालतं काय नाही? त्यांचं काम आहे ना बघ ना. आज कोणाच्या पोटात दुखायला असेल तर ते मशीन आहे तर 4 दिवसांनी बोलवतात, त्याची डेट पुढची असते. खूप बिकट प्रश्न आहे आजच्या तारखेला जर बघितलं ना महानगरपालिकेचा. आणि आता तर प्रायव्हेटलिझम झालेलं आहे अर्ध. चला मग आपण एक पुढच्या प्रश्नाकडे वळूया. तुम्ही तुमच्या मुलाला राजकारणात टाकलं. आज तुम्ही म्हणताय त्यांनी जिल्हाध्यक्ष पदासाठी तुमच्या काँग्रेस पक्षामध्ये निवडणूक लढली, तर तुम्हाला नाही वाटत दुसरीही युवा मुलं तुमच्या पक्षाशी जुळावे? जुळवतो ना आम्ही जुळवतो ना. पक्षाची विचारधारा सांगतो त्यांना, आणि मुलाला आणि ज्याला आवड आहे ते येतात पक्षामध्ये काम करतात. आणि आम्ही स्वतःच आम्हालाच गरज आहे कार्यकर्ते निर्माण करायची आम्हालाच गरज आहे ना. तुम्ही तुमच्याच मुलाचं नाव जिल्हाध्यक्ष पदासाठी का दिलं? दुसरं कुठलंही तुमच्या वार्डामध्ये असू, तुमच्या तालुक्यामध्ये असू, असं कुठला युवा नेतृत्व नाही दिसलं? ऐका, मी त्याला कसलाच सपोर्ट केला नाही. त्यांनी मला नाही सांगितलेलं की मी ह्या पदाला उभा राहतोय म्हणून. नंतर मला समजलं की त्यांनी युवक काँग्रेसचा, आणि मी त्याला काय मदत केली नाही. कारण ही लढाई ना त्यांनी त्याची स्वतः लढली तरच तो पुढे जाऊ शकतो. नहीं तो क्या होता माहित है का, मेरा आदमी उसको खड़ा किया, उसको कुछ मालूम ही नहीं और फिर पक्ष नीचे जाता है. त्या पक्षाचे त्याला विचारधारा सर्व गोष्टी माहीत पाहिजे, संघर्ष करायला पाहिजे, पद कसे भेटतात काय, संघर्ष केल्याशिवाय थोडं पद भेटणार आहे तुम्हाला. त्याने संघर्ष केला तो त्याची लढाई तो लढणार. मी नाही त्याला काय मदत केली, आणि मी सांगितलं भी ना मेरा लड़का खड़ा है कि इसको वोटिंग करो करके. तुम्ही कार्यकर्ता म्हणून एखादं असं आंदोलन सांगा जे तुम्ही त्यात न्याय भेटला तुम्हाला. आता गेल्या वेळेस मी आमच्या नित्यानगरमध्ये एक मंदिर आहे मर्यायचं खूप वर्षापासून, पण त्याला कोणच हे देत, लाईटसाठीच त्याला लाईट नव्हते त्या मंदिरमध्ये, लाईटच देत नव्हते कोण.
माझ्या पक्षाचे माझ्या बोर्डचे ब्लॉकचे उपाध्यक्ष आहेत रमेश चंदन शिवे, त्यांनी मला सांगितलं जगताप साहेब असंच. तर मी आज जे आमचे खासदार आहेत आघाडीचे संजय पाटील साहेबांकडे मी ती तक्रार केली. त्यांनी मला एवढं लेटर दिलं आणि ते मग मी रिलायन्सकडून देऊन ती जवळजवळ 30 वर्ष लाईट नव्हती, ते लाईटचं काम मी केलेलं आहे. त्या मंदिराला लाईट दिली गेली. खरोखर एक आंदोलनांमधूनच एक कार्यकर्ता निर्माण होत असतो, पण आज तुम्हाला हे 60 वर्षानंतर तुमच्या वयाचे आंदोलन करावं लागलं आणि तेव्हा कुठेतरी तुम्ही त्या म्हणजे आंदोलनातून एक ब्लॉक अध्यक्षांनी काहीतरी करून दाखवलं. तुमच्या पक्षामधून खूप सारे असे कार्यकर्ता सोडून चाललेले आहेत, तुमचा पक्ष सोडून चाललेले आहेत. त्या कार्यकर्त्यांसाठी तुम्ही काही तुमचं मत काय? आजकाल काय झालं माहित आहे का साहेब, त्यांना ना स्टंट पाहिजे, आल्याला काहीतरी मला पाहिजे. आणि आता 4-5 ग्रुप झालेले आहेत राजकारण, तुम्हाला बघितलं असेल ना, आता पार्ट्या जास्त झाल्यात, संधी सर्वांकडे. ही तर मी त्याला साधा उपाध्यक्ष तो त्याला तिकडे दुसरा माणूस त्याला वार्डचा अध्यक्ष बनवत असेल तर ते पळतात तिकडे. तरी पण दुःख वाटतं ना, आपला पक्ष सोडून कोण जात असेल तर. माझ्याकडून तो कोण गेलेलं नाही अजून सोडून, कारण मी त्यांना चांगलं धरून ठेवलं आहे आणि त्यांना काँग्रेसची विचारधारा मी त्यांच्या डोक्यात घुसडले, त्यामुळे ते कोण सोडून जाणार नाही आमचे. तुम्हाला कुठल्या पक्षाकडून ऑफर आली नाही का? आली ना साहेब, भारतीय जनता पार्टी पण आले. ऑफर मध्ये काय सांगितलं तुम्हाला? आता तुम्हाला तर माहित आहे ऑफर मध्ये काय असते. काय असतं काय? तुम्हाला माहितच असेल ना काय असतं ऑफर मध्ये. पक्ष सर्व काय असतं ऑफर मध्ये, लालच असते. पण ते आपण लालचीमध्ये नाही गेलो. मी पक्षाशी एकनिष्ठ राहिलो. म्हणजे त्या पक्षामध्ये तुम्हाला काही कार्यकर्त्याच्या भूमिकेत बोलत होते की एक संविधानिक पदावरती तुम्हाला बोलत होते? नाही, कार्यकर्त्याच्या भूमिकेत चांगलं पद बी दिलं असतं मला, चांगला नेता बी केला असतं. पण मी ज्या पक्षामध्ये आहे तिथे मी समाधानी आहे. पक्षामध्ये तुमचे पुढचे पाऊल काय? पक्षामध्ये जे पक्ष देईल, जिम्मेदारी देईल, जे भूमिका देईल, मला जे काम सांगेल ते पक्षात आवडीने काम करायची माझी तयारी आहे आणि करतच राहिलं. आता येणाऱ्या काळामध्ये महानगरपालिका 2025चं इलेक्शन लढवत आहे, त्यात तुमची लढण्याची इच्छा आहे? माझी इच्छा असून काय, मला पक्षाने दिली तर मी लढन ना. माझी तर इच्छा तर आमदारकी बी लढवायची, खासदारकी पक्षाने दिली तर ना. आज तर अपक्ष तर किती जण उभे राहतात. पक्ष तर असेल तरच मी निवडणूक लढवू शकतो पक्षातर्फे. तुम्हाला जरी पक्षाने तिकीट दिले आणि तुम्ही निवडून आलात, तुम्ही एक नगरसेवक पदासाठी निवडून आलात, तर तुम्ही तुमच्या वॉर्डासाठी काय काम करणार? वार्डासाठीच काम करणार ना. नाली गटर, सामान्य माणसांना काय, गटर, रोड, लाईट, ड्रेनेज, संडास हेच समस्या असतात. परत आता एसआरच्या समस्या आहेत, यासाठी आपण काम करणार. शाळा, कॉलेज, हॉस्पिटल हे सामान्य माणसांच्या समस्या आहेत, त्या सोडायचा प्रयत्न करणार. पक्षाच्या तरुणांना काय संदेश द्याल? चांगल्या माणसांनी पक्षामध्ये येणं जरूर आहे. आता युनिसांची संघटना, विद्यार्थी संघटना आहे, युथ संघटना आहेत ना, का चांगले कामं करतात मुलं, पक्षासाठी झडत आहेत. बरे त्यांना वाव आहे पुढे त्यांना जायला. पक्ष कार्यकर्त्यांना संघटित राहण्यासाठी एक गोष्ट काय लक्षात ठेवली पाहिजे? निष्ठा. आपण ज्या पक्षात काम करतो त्याच्यावर निष्ठा आहे आपली पाहिजे. निष्ठा असेल तरच, नाही तर आपण बघितले आता ज्यांना आता सेना, उद्धव ठाकरे यांची सेना बघितले ना, त्यांच्या पक्षातले साधे माणसं, जे पानाला चुना लावणारे माणसं मंत्री झालेत, पण ते त्यांना सोडून गेले कारण त्यांची निष्ठा नाही आहे त्यांच्या पक्षावर, त्यांच्या नेत्यावर निष्ठा नाही. म्हणून निष्ठा पाहिजे पक्षावर. एक मी तुमच्याकडे भावनुकतेने बोलतो. तुमच्या नेत्याने, मी कुठलं तुमच्या नेत्याचं नाव नाही घ्या म्हणत, तुम्हाला आजपर्यंत का कुठलं संविधानिक पदावरती, आज काँग्रेस पक्ष खूप मोठा आहे, तुमच्या नेत्याने आजपर्यंत तुम्हाला का कुठल्या संविधानिक पदावरती बसवलं नाही?
तर त्यांना योग्य वाटलं नसेल किंवा दुसऱ्याला दिलं असेल, कारण माझ्यापासून बी वरिष्ठ होते ना, काय माझ्या बी वरिष्ठ असतील ना, त्यांना दिलं असेल. आणि आता पक्ष जवळजवळ सत्तेवरच नाही आहे, महानगरपालिका नव्हतंच 30 वर्षापासून. नाही, तरी बी तुम्ही एक 60 वर्षापासून कार्य करतात, ते तुम्ही त्या नेत्यांना योग्य नाही वाटलात? नाही, दिलं ना मला एसओ पद दिलं ना, विशेष कार्य अधिकारी, चांगलं पद आहे समाजामध्ये. हे आपले राजमुद्रा असते, चांगलं पद होतं ना, 10 वर्ष होतो मी त्या पदावर. ठीक आहे, मी तुम्हाला एक शेवटचा प्रश्न विचारतो. आपला हा प्रवास तुम्ही 3 शब्दामध्ये सांगा. संघर्ष आणि संघर्ष, बाकी काय त्याच्यामध्ये. ठीक आहे मित्रांनो, तुम्ही आज ऐकलात एक कार्यकर्ता त्याच्या आतली एक तळतळाट ऐकली, त्यांनी आपल्या पक्षासाठी काय काम केलं तेही ऐकलं. त्यांचे आपण आभार व्यक्त करू.